बीड गुन्हेगारांचं माहेरघर अशी सध्या बीडची नवी ख्याती। मग यात अनेक प्रकरणांचा दाखला देता येईल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण असो, महादेव मुंडे हत्या प्रकरण असो, किंवा मग त्यानंतरचं ते खोक्या भोसलेचं प्रकरण असो, मग देशमुखांचा साडू दादासाहेब खिंडकर याचं प्रकरण, त्यामुळे कराड गँग विरुद्ध गीते गँग यांचा संघर्ष हा देखील एक जुना विषय। अशी अनेक उदाहरणं बीडच्या बाबतीत देता येतील। या बीडच्या गुन्हेगारी पॅटर्नमध्ये आता नव्या गुन्हेगाराची भर पडली आहे। आता या धर्मांतरासाठी महिलेवर दबाव टाकत अत्याचार केल्याचंही प्रकरण समोर आल्यानं पुन्हा बीड चर्चेत आलंय। हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, ही महिला कोण आणि आरोपी कोण, या सगळ्यांचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेऊयात। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता एलिस मराठी। बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख असलेल्या अंबाजोगाई शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघड झाली। लग्नाचा आमिष दाखवून एका 28 वर्षीय महिलेवर तब्बल 2 वर्षे सतत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आरोपीनं महिलेला लग्नासाठी चक्क धर्म बदलण्याची सक्ती केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी सध्या फरार आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला 28 वर्षांची असून ती विवाहित आहे। तिला 4 अपत्य आहेत। 3 वर्षांपासून तिची ओळख आरोपी सलमान अजीज पठाण याच्याशी झाली होती। ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मग पुढे जवळीकीत झालं। सलमाननं तिला लग्नाचं आमिष दाखवलं। या आश्वासनानंतर विश्वास ठेवून ही महिला 3 वर्षांपासून त्याच्यासोबत राहते। मात्र या काळात सलमाननं लग्नाचं आश्वासन बाजूला सारून पीडितेचा केवळ शारीरिक छळ केल्याचा आरोप महिलेनं केलाय। 2 वर्षांपासून त्यानं तिच्यावर वारंवार अत्याचार केला। जेव्हा पीडित महिलेनं सलमानकडे लग्नाचा तगादा लावला तेव्हा त्यानं आपली खरी वृत्ती दाखवण्यास सुरुवात केली। त्यानं महिलेसमोर एक अत्यंत कठीण अशी अट ठेवली। सलमाननं स्पष्ट केलं, जर तिला त्याच्याशी लग्न करायचं असेल तर तिला तिचा स्वतःचा धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल। सुरुवातीला महिलेनं याला विरोध केला असता आरोपीनं तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली। धर्म बदलला तरच मी तुला पत्नी म्हणून स्वीकारेन असं म्हणत त्यानं तिला धमकावलं। धर्मांतरासाठी सक्ती आणि दबाव तंत्राचा वापर केल्यानं महिलेनं अखेर पोलिसात धाव घेण्याचा निर्णय घेतला। पीडितेनं अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पोहोचून आपबीती सांगितली। पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं सलमान अजीज पठाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। बलात्कारासह फसवणूक आणि धमकावल्याच्या विविध कलमान्वये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी सलमान पठाण शहरातून फरार झाला। पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहेत। परिसरात आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। एक महिला आहे, चाकूर तालुक्यातील महिला आहे। साधारणतः 3 वर्षापासून एका इसमाच्या सोबत ते प्रेम संबंधात आहे। त्यापूर्वी तिचं लग्न झालं होतं। तिला जवळपास 2 मुलं आणि 2 मुली आहेत आणि प्रेम संबंध झाल्यामुळे ती 3 वर्षापासून एक सलमान नावाच्या युवकासोबत राहत होती आणि राहत असताना ते मागील 3-4 वर्षापासून एकत्र राहतात, रिलेशनमध्ये आहेत। आणि रिलेशनमध्ये असताना तिने आमच्याकडे येऊन तक्रार दिली की तो माझ्यासोबत 3-4 वर्षापासून रिलेशन आहे। तो लग्न करा म्हणल्यानंतर त्यांनी बराच वेळ टाळाटाळ केली आणि त्याला मागील 4 वर्षामध्ये संबंध असताना त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले आणि लग्न करण्यास त्यांनी नकार दिला आणि माझ्या धर्मामध्ये आपण लग्न करू असं त्याचा एक अट घातली होती असं त्याचं म्हणणं आहे। त्या म्हणण्याप्रमाणे आपण तिची तक्रार दाखल करून घेतलेली आहे आणि तक्रारीच्या अनुसार शहानिशा करून त्याचा तपास चालू आहे। सध्या आरोपी फरार आहे, त्याचा शोध चालू आहे। धर्मांतराची सक्ती आहे आणि विवाहित महिलेवर झालेल्या या अत्याचारामुळे अंबाजोगाई शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। एका महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिचं शोषण करणं आणि त्यानंतर तिला धर्मांतरासाठी भाग पाडणं ही गंभीर बाब आहे। या प्रकरणात पीडितेची कौटुंबिक परिस्थिती आणि तिला असलेली 4 मुलं पाहता आरोपीनं तिच्या हतबलतेचा फायदा घेतल्याचं दिसून येत आहे। अंबाजोगाई शहर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। पीडित महिला आणि आरोपी 3 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती का, की आरोपीनं तिला केवळ धाक दाखवून सोबत ठेवलं होतं, या दिशेनंही पोलीस तपास करतायत। आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सध्या पोलीस आरोपीच्या नातेवाईकांची आणि मित्रांची चौकशी करतायत। तांत्रिक तपासाच्या आधारे सलमान पठाणचा शोध घेतला जातोय। ब्युरो रिपोर्ट, एलिस मराठी।